पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊयात। पुणे शहरामध्ये झिकाच्या रुग्णसंख्येमधील वाढ सुरूच। रुग्णांची संख्या आता 100 वर। रुग्णांमध्ये गर्भवती महिलांचं प्रमाण अधिक। आतापर्यंत 5 रुग्णांचा मृत्यू। विसर्जन मिरवणुकीमध्ये उच्च क्षमतेचे ध्वनिवर्धक वापरल्यास जप्त। ध्वनिवर्धक यंत्रणा पुरवठादार डीजे विरुद्ध कारवाईचा करण्याचा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये नवीन पोलीस ठाणं सुरू करण्याचा पालकमंत्री अजितदादांचे सुतोवाच। पुण्यामध्ये 7, पिंपरी पोलीस आयुक्तालयामध्ये 4 पोलीस ठाणे सुरू करण्यात येणार। अजित पवारांची माहिती। पुण्यामधल्या गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचा कुलगुरू अजित रानडेंना पदावरून हटवण्याचा निर्णय। 2 वर्षांपूर्वी झाली होती नियुक्ती। यूजीसीच्या निकषांची पूर्तता होत नसल्यानं निर्णय। पुण्याच्या भोर आगारामध्ये नवीन 11 लाल परी दाखल होणार। आमदार संग्राम थोपटे यांची माहिती। गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त पुण्यामधल्या 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद, तर 48 तास अवजड वाहनांना बंदी। मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी खुले होणार। पिंपरी चिंचवडमध्ये वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच। अज्ञात 2 जणांकडून 10 ते 15 वाहनांची तोडफोड। सांगली पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी। कुख्यात गुंड गजा मारणे त्याच्या सोशल मीडिया अकाउंटमुळे पुन्हा अडचणीत। पुणे पोलिसांकडून गजा मारणेसह आणखीन एका साथीदाराची तब्बल 4 तास चौकशी। पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या भाटघर धरणातून नीरा नदीमध्ये सोडण्यात आलेला विसर्ग पूर्णपणे बंद। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं निर्णय। पुणे पाटबंधारे विभागाची माहिती।